भारतीयांमध्ये खूप कॉमन का आहे? हो. कारण की आपल्या फरशा बदलल्या. ज्यांना हा त्रास आहे त्यांना सगळ्यात मेन काय करायचंय, घरात आणि बाहेर पायात मऊ स्पंजची चप्पल पाहिजे. ज्यांना मागे दुखतंय टाचेला तेव्हा तिथे ते घासणार नाही असं सँडल्स किंवा हे अवॉइड केलेलं, मागून उघडे पाहिजे चप्पल्स. आणि जी आपली वाळू असते किंवा सँड असतो समुद्र तटावरचं, त्याच्यावर बिना चपलेचं बिना फुटवेअरचं चालणं हे सगळ्यात बेस्ट. कारण की आपला पाऊलची एक्सरसाइज होत नाही. फ्लॅटच्या ऐवजी थोडा टाचेला उंचवटा पाहिजे, हिल्स नाही, बरोबर. टाचेला थोडासा उंचवटा पाहिजे माइंड. त्याच्याने ऑटोमॅटिकली डायबिटीज मध्ये शुगर अनकंट्रोल किंवा शुगरच्या फ्लक्च्युएशन्समुळे बरेच आपल्या जे रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये थोडी कडकपणा येतो. सो त्या मुवमेंटला कोप करण्यासाठी जे आपली इलॅस्टिसिटी असते टिश्यूजची ती थोडी कमकुवत पडते, ज्याच्याने फ्रोझन शोल्डर हा लवकर होतो आणि परत परत होऊ शकतो. त्यावेळी जेव्हा कोविडमध्ये इन्फ्लमेशन जे होतं शरीरामधली, त्याला बॅटल करण्यासाठी स्टिरॉइड लागत होतं आणि ते हाय डोस मध्ये लागत होतं. त्याचा पण एक साइड इफेक्ट म्हणून हा होऊ शकतो. 85 किलो वजन डेडलिफ्ट करतायत, व्यायाम करतायत आणि त्याच्याने त्यांचं दुखणं कमी झालेलं आहे, बंद झालेलं आहे काही काही ठिकाणी. आपल्याला असं वाटतं की मी जेवढं जोरात पळेन तेवढं माझा फॅट लॉस होईल, पण हे मिथ आहे. त्याच्याने कार्डिओव्हॅस्क्युलर एन्ड्युरन्स चांगलं होतं. पण मला एक सांगा, सो इतका फरक तुम्हाला रेझिस्टन्स ट्रेनिंगने येतो, कारण की तुम्हाला ते ट्रेन करायचं असतं, त्याचं सतत ट्रेनिंग राहायचं असतं. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपली ऍक्टिव्हिटीज अशी असते की त्याचं सतत ट्रेनिंग होत असतं. पण नंतर एस्पेशली बायकांनी हे करायलाच पाहिजे. रेझिस्टन्स ट्रेनिंग गाईड ट्रेनर घेऊन, इट इज वर्थ इट. हॅलो, अवतीभोवतीच्या नव्या गोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. आज आपण बोलतोय सांधेदुखीबद्दल. त्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आलेले आहेत नाशिकचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर सागर केळकर. हॅलो सागर, आपल्या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. थँक्यू. टाचदुखीने बरेच लोक त्रस्त असतात आणि ती टाचदुखी सुद्धा म्हणजे एक त्याच्यामध्ये पॅटर्न, मी स्वतः त्याच्यातनं गेलेली आहे त्यामुळे मला माहिती आहे की सकाळी उठल्यानंतर पहिलं पाऊल जेव्हा आपण ठेवतो तेव्हा ती एक जी कळ जाते ती भयानक असते. त्याच्यानंतर थोडं चाललं, तुमच्या ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या की ती कमी होते. कशामुळे एक्झॅक्ट? सगळ्यात पहिले मनपूर्वक धन्यवाद, मला परत इथे काही गोष्टी शेअर करण्यासाठी बोलवलं. हे खूप कॉमन इश्यू आहे टाचदुखी. आपल्या पावलामध्ये प्लांटर फेशिया नावाचा एक चादरी सारखी असते, लिगामेंट, ती पावलापासून टाचेपर्यंत अटॅच असते. आणि तुम्ही बघितलं तर आपलं पाऊल फ्लॅट नसतं नॉर्मली, त्याला उंचवटा असतो आतल्या बाजूला, आणि हा उंचवटा गरजेचा असतो. आणि ते मेंटेन करण्यासाठी एक इथे ती लिगामेंट असते अशी. जेव्हा ती टाचेच्या तिथे सुचते तेव्हा एस्पेशली सकाळी झोपेतून उठलं की पहिलं पाऊल टाकायला त्रास होतो. कारण थोडं चाललं, आंघोळ झाली की बरं वाटतं. तसंच खूप वेळ बसून उभं राहायला आणि चालायला गेलं की दुखतं. हे प्लांटर फेशियाटिसचे एकदम टेल सायन्स आहेत. कधी कधी जिथे ते अटॅच असते नस तिथे हाड वाढलेलं असतं. हा झाला प्लांटर फेशियाचा. म्हणजे हाड वाढणं आणि हे एकसारखं. हाड वाढणं वेगळी प्रोसेस आहे, पण ते ऍड करते प्लांटर फेशियाचा इश्यू. प्लांटर फेशियाटिस मध्ये हाड वाढलंच पाहिजे असं नाही, पण वाढतं बऱ्याच लोकांना. की लिगामेंट अटॅच असते हाडावर, त्याच्यावर ताण आल्याने तिथे हाड डिपॉझिट करतं आणि तिथे ते वाढलं जातं. ते ट्रॅक्शन पडतं, त्याच्यात तेच पडतं, म्हणून ते त्या थोडं वाढतं. इव्हन टाचेच्या वरती घोडशीर जिथे टाचेला अटॅच असते ते पण बरंच मागे, टाचेच्या मागे दुखतं. भारतीयांमध्ये खूप कॉमन का आहे? कारण की आपल्या फरशा बदलल्या पण आपलं बिना चपलेचं घरात फिरणं हे थांबलं नाही. फ्लोरिंग हार्ड आहे, ऑटोमॅटिकली ते होणं साहजिक आहे. ज्यांना हा त्रास आहे त्यांना सगळ्यात मेन काय करायचंय, घरात आणि बाहेर पायात मऊ स्पंजची चप्पल पाहिजे. ज्यांना मागे दुखतंय टाचेला तेव्हा तिथे ते घासणार नाही असं सँडल्स किंवा हे अवॉइड केलेलं, मागून उघडे पाहिजे चप्पल्स. आणि थोडा फ्लॅटच्या ऐवजी थोडा टाचेला उंचवटा पाहिजे, हिल्स नाही, टाचेला थोडासा उंचवटा पाहिजे माइंड. त्याच्याने ऑटोमॅटिकली प्रॉब्लेमॅटिक जागेवर दुखणं कमी होऊन जातं, स्ट्रेस कमी होऊन जातं. आणि बाकीचे व्यायाम आहेत
गरज पडल्यास गोळ्या आहेत, त्याला इंजेक्शन आहे, ज्याच्याने 99% दुखणं कमी होऊन जातं. याच्यामध्ये या टाचदुखीमध्ये सुरुवातीच्या काळात घरच्या घरी करता येण्यासारखं काही आहे? तेच नाही, चप्पल हा एक हे झाला. हा, पण त्या व्यतिरिक्त म्हणजे व्यायाम सगळ्यात कॉमन व्यायाम न्यूजपेपर पसरवायचा आणि त्याला पावलाने गोळा करायचा प्रयत्न करायचा. त्याच्याने आपले जे खालचे लिगामेंट्स असते ती जरा टाईट होते, मसल्स टाईट होते. ज्यांना फ्लॅट फूट आहे त्यांना स्पेसिफिकली डिझाईन केलेली आत उंचवटा असलेली एक चपलीचा प्रकार मिळतो किंवा तसे इन्सोल्स मिळतात जे ते शूज मध्ये घेऊ शकतो. बरोबर. आपल्याकडे वॉकिंगला जाणं इज अ एक्सरसाइज किंवा डेली रुटीन. त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉपर फुटवेअर वापरणं गरजेचं आहे. वॉकिंगसाठी प्रॉपर फिटिंग शूज पाहिजे, चपलेमध्ये नाही चालायचे. आयडियली जी आपली वाळू असते किंवा सँड असतो समुद्र तटावरचं, त्याच्यावर बिना चपलेचं बिना फुटवेअरचं चालणं हे सगळ्यात बेस्ट, कारण की आपला पाऊलची एक्सरसाइज होत राहते. अनेकदा असं म्हणजे ऐकू येतं किंवा तक्रार असं लोक बऱ्याचदा करतात की इंजेक्शन घेतलं टाचदुखीवरती तरी त्याचा परिणाम दिसत नाही म्हणावा तसा, तर त्याच्या मागे काय म्हणजे? इंजेक्शन कोणाला देतो? त्या 10% लोकांना ज्यांना बाकीच्या गोष्टींनी फायदा नाही झाला. नॉर्मली त्या 10% पण 90% लोकांना फरक पडतो. रेअरली प्लांटर फेशियर साठी काही बेसिक छोट्या सर्जरीज असतात त्या केल्या जातात. म्हणजे साधं फुटवेअर मॉडिफिकेशन आणि ह्याच्याने व्यायामाने होऊन जातं. आता तेच जर केलं नसेल तर मग ऑब्व्हियसली परत येणारच, कारण की एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स फरशी तर तुम्ही बदलत नाही. जर तुम्ही मधला बॅरियर म्हणजे प्रॉपर फुटवेअर वापरत नसाल तर ऑब्व्हियसली ते परत येणार आणि इंजेक्शन देऊन सुद्धा फरक नाही पडणार. ज्यांना नाही फरक पडत रेअरली त्याला सर्जरी लागते, पण प्लांटर फेशियलला खूप इझिली सर्जरी लागते असं नाही. ते आपल्या हातात आहे कंट्रोल करणं पेशंटच्या. कुठला सांधा? खांद्याचा. हा, तर एक तर फ्रोझन शोल्डर हा एक हे आहे आणि खांदेदुखी अशी पण ओव्हरऑल. तर खांदेदुखी म्हणजेच फ्रोझन शोल्डर का त्याची बाकी पण वेगवेगळी आहेत? कारण खूप लोकांचा असा गैरसमज असतो खांदे असे अडकले म्हणजे मग ते फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डर एक बॉडीची रिॲक्शन असते कशाला तरी, ज्याच्याने आपल्या खांद्याच्या भोवतीचं कॅप्सूल नावाचं आवरण हे सुचतं आणि आखडून जातं. आता ते बऱ्याच कारणांनी होऊ शकतं. कोण साधा मार लागला असेल त्यावेळेस तो आपल्याला छोटा वाटतो, पण कालांतराने आपली बॉडी अशी रिॲक्ट करते की तिकडचं ते आवरण प्रोटेक्शनसाठी टाईट जे केलेलं असतं ते लूज होत नाही. फ्रोझन शोल्डर मध्ये बेसिकली 3 फेजेस असतात. एक फ्रीझिंग फेज असतो ज्याच्यामुळे तो आखडत असतो, ज्याच्यामध्ये थोडं दुखतं, थोडा स्टिफनेस असतो, पण दुखणं हा मेन इश्यू असतो. दुसरा फ्रोझन फेज असतो ज्याच्यामध्ये तो दुखत नाही पण आखडलेला असतो. म्हणजे आपण टाईट शर्ट घातलं तर कसं आपल्याला हात वरती करता येणार नाही, तसं ते असं ही मुवमेंट होत नाही खांद्याची, ही मुवमेंट होतो, इथून तो मूव्ह होतो असं. आणि तिसरी फेज असते थॉइंग, म्हणजे ऑटोमॅटिकली बॉडी ते रिझॉल्व्ह करत. पण ह्या ऑटोमॅटिकली रिझॉल्व्ह करणं जे वेळ येते ते अंदाजे 1.5 वर्ष लागतं. म्हणजे तुम्ही काही नाही केलं तरी ते रिझॉल्व्ह होणार आहे, पण त्याला 1.5 वर्ष लागू शकतात. आणि परत त्याच्यावर जर समजा खूप जास्त स्ट्रेस आला तर मग ते त्याच फेजमध्ये ते प्रोलॉंग्ड राहू शकतं जास्त काळ. खांदा हा जो आपल्या बॉडी मधला वन ऑफ द मोस्ट मोबाईल जॉईंट आहे. ऑलमोस्ट 250-270 डिग्री फिरतो आहे. डायबिटीज मध्ये शुगर अनकंट्रोल किंवा शुगरच्या फ्लक्च्युएशन्समुळे बरेच आपल्या जे रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये थोडी कडकपणा येतो. सो त्या मुवमेंटला कोप करण्यासाठी जे आपली इलॅस्टिसिटी असते टिश्यूजची ती थोडी कमकुवत पडते, ज्याच्याने फ्रोझन शोल्डर हा लवकर होतो आणि परत होऊ शकतो. आता खांदेदुखीसाठी बाकीचीही कारण आहेत, जसं इथे बायसेप्स नाव हा खूप कॉमन इश्यू. बायसेप्स नावाचा मसल आपल्याला इथे जो दिसतो तो ऍक्च्युली असतो वर, त्याचे उगम वर्ण असतो एक पार्ट, त्याच्या भोवतीचं कव्हरिंग सुजणं. दुसरं इथे खांद्याला हा मेन जॉईंट, त्याच्यावरती एक छोटा जॉईंट वरती असतो आणि त्याला अटॅच जे हाडं असतात, समजा काही कारणाने त्याचं एक हाडाचं टोक खालती आलं तर आपला खांदा वर घेताना तो मसल्सना पिंच करतो आणि त्याच्यामुळे दुखतं. आता एक विषय मसल टेक. खांदा मूव्ह करण्यासाठी मेनली हा एक डेल्टॉइड मसल असतो आणि आतमध्ये रोटेटर कफ नावाचे मसल्सचा एक ग्रुप असतो,
4 मसल्स. त्या मसल्स पैकी कशाला जोरात झटका बसून मार लागला असेल तर ते फाटतात किंवा इंज्युअर होतात आणि त्याच्यामुळे पण खांदा दुखू शकतो. मोठा टेर असेल तर हात वरती करायला एकतर करता येत नाही किंवा करताना खूप दुखतं किंवा काही हातात घेऊन करता येत अगेन्स्ट रेझिस्टन्स. सांधा निखळण्यावरती आलं होतं. सो आपला जॉईंट जसं मी म्हणालो की मोबाईल हा खांदा खूप आहे, त्याला पकडून ठेवण्यासाठी एक लिगामेंट असतं, त्याला लेब्रम म्हणतो आपण, मेन लिगामेंट असतं. हा लिगामेंटचा एक भाग असतो तो आपल्या कुकर जे असतं ना, कुकरला कशी ती एक रिंग असते तशी ती खांद्याच्या बाजूला एक ग्लिनॉइड नावाचं सॉकेट असतं, त्याला ती रिंग असते. जेव्हा सांधा काही कारणाने जोरात अशा दिशेने हलतो की ते त्या बॅरियरला तो तोडून पुढे जातो, तेव्हा तो निखळतो. कधी कधी तो स्वतःहून बसतो, कधी कधी जाऊन बसवावं लागतं, कधी त्याच्याबरोबर फ्रॅक्चर पण होतो. साधारण 50च्या आत जेव्हा खांदा निखळतो तेव्हा बऱ्याच वेळेस लिगामेंट इंजुरी झालेली असते. 50च्या नंतर बऱ्याच वेळेस जेव्हा सांधा निखळतो तेव्हा लिगामेंट इंजुरी होण्याच्या ऐवजी मसल्स फाटतात रोटेटर कफचं, कारण की ते ऑलरेडी थोडे तोपर्यंत विरळ झालेले असतात. सो हे एकच प्रॉब्लेमचे वेगवेगळे इश्यूज आढळून येतात, कधी कधी दोन्ही एकत्र होतात. पण म्हणजे फ्रोझन शोल्डर जे आहे ते तशा अर्थाने तुम्ही असं प्रिव्हेंट वगैरे नाही करू शकत. म्हणजे थोडंफार डायबिटीसशी रिलेटेड जर असेल तर तिथे फक्त तो एक मुद्दा येणार. याचा थायरॉइडशी काही संबंध आहे? डायरेक्ट असं म्हणता येणार नाही, पण आहे. ओके. डायबिटीस हा सगळ्यात कॉमन आहे. त्याच्यासाठी आपल्याला बेसिक व्यायाम रेग्युलरली करायचे असतात. आणि दुसरी गोष्ट शुगर कंट्रोल ठेवणं, जे डायबेटिक आहेत त्यांच्यामध्ये मार लागल्यानंतर आपल्याला आयसिंग करणं, औषधं घेऊन तिचे सूज कमी ठेवणं हे गरजेचं आहे, ज्याच्याने अवॉइड होऊ शकतं. आणि जिथे अलाव केला असेल तुमच्या डॉक्टरांनी तिथे व्यायाम करणं, जेंटल व्यायाम ज्याच्याने मुवमेंट ओपन राहते, पण झटके किंवा स्ट्रेंगनिंगचे व्यायाम त्यावेळेस केले जातात. एक याच्यामध्ये ना थोडा आउट ऑफ सिलेबस प्रश्न आहे, पण हा म्हणजे बऱ्याच जणांनी अनुभवलेला आहे. कोविशिल्ड जेव्हा घेतलं तेव्हा खूप लोकांना हा त्रास झाला. आहे काही संबंध? हा, फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डरचा पेक्षा हा खुब्याच्या इश्यूजचा जास्त कोविडमुळे झालेला आहे. अच्छा, ओके. खुब्याचा अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे काय? अवॅस्क्युलर नेक्रोसिस हे कुठेही येऊ शकतं, ही प्रोसेसचं नाव. बरं. अवॅस्क्युलर म्हणजे ब्लड सप्लाय, म्हणजे स्टॉप. नेक्रोसिस म्हणजे जिथे ब्लड सप्लाय व्हायला पाहिजे जिथे होत नाही, त्याच्यामुळे जे हाडाची डिजेनरेशन किंवा कुजलं जातं त्याला नेक्रोसिस म्हणतात. त्याचं मेन काय? रक्तप्रवाह. कोविडचा मेन इश्यू काय? रक्तप्रवाहामध्ये मायक्रोप्लेट्स. सो त्याच्यामुळे खुब्याचा एओव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा पूर्वीपासून पण होता, पण त्याचं प्रमाण जास्त वाढलंय आणि यंग पॉप्युलेशन मध्ये ते जास्त आता दिसायला लागलं. दुसरं, त्यावेळेस जेव्हा कोविडमध्ये इन्फ्लमेशन जे होतं शरीरामधली, त्याला बॅटल करण्यासाठी स्टिरॉइड लागत होतं आणि ते हाय डोस मध्ये लागत होतं. त्याचा पण एक साईड इफेक्ट म्हणून हा होऊ शकतो, पण त्यावेळेस ते जीव वाचवायला गरजेचं होतं. सो त्याचा हा साईड इफेक्ट म्हणून काही लोकांना जाणवतो आणि त्या स्टार्क इन्क्रीज आहे अवॅस्क्युलर नेक्रोसिस, एस्पेशली खुब्याचं पोस्ट कोविड. ओके, पण मग ते लॉंग पिरियड साठी आहे का? इट इज क्युरेबल टू अ सर्टन स्टेज जेव्हा असेल तेव्हा काही औषधं देऊन आपण प्रयत्न करू शकतो. एका लिमिट पुढे जेव्हा त्याचा डॅमेज वाढलेला असतो तेव्हा काही प्रोसिजर्स असतात ज्याच्यामध्ये आपण तिथपर्यंत ड्रिल करतो, ते कुजलेलं हाड साफ करतो आणि तिथे बोन मॅरो किंवा बोन मॅरो कॉन्सन्ट्रेट असे घटक इन्स्टिल करतो, ज्याच्याने प्रयत्न करतो की तिकडे जे कुजलेलं हाड आहे ते रिप्लेस होईल आणि बाकीच्या औषधांनी रक्तप्रवाह सुरू होईल. एका लिमिट पुढे हे दोन्हीही काम करत नाही, मग त्याला हिप रिप्लेसमेंट हे सर्जरी लागते, ज्याच्याने त्यांना दुखणं पूर्णपणे बंद होतं. कोविडमुळे झालेल्या याच्या व्यतिरिक्त हिप पेनची बाकीची कारणं काय आहेत? जेव्हापासून माणूस आहे तेव्हापासून अवॅस्क्युलर नेक्रोसिस आहे. कोविड नंतर वाढलाय थोडासा, त्याचा परिणाम वाढलेला. खुब्याची बाकीची दुखणं किंवा एव्हीएन साठी फक्त हेच कारण नव्हतं, त्याच्यामध्ये जुना काही मार लागला असेल जो त्यावेळेस डिटेक्ट नाही झाला, पण कालांतराने तो आता डिटेक्ट होऊन
एव्हियन मध्ये बदललेला आहे आणि आता दुखायला लागले आहे. तंबाखूचं सेवन हे एक आहे ज्यांच्यामध्ये हे कॉमन थोडा जास्त आहे. ते कोणताही आजार ज्याच्यामध्ये आपल्या ब्लड सप्लायला कॉम्प्रोमाइज होत असेल, तिथे अडथळा येत असेल, तिथे हा आजार जास्त जाणवतो. बाकीचं कारण जसं मी म्हणाल, खुब्याचं इंजुरी झाली असेल, त्यावेळेस जॉईंटला कुठे मार लागला असेल, त्याच्याने होतो. फ्रॅक्चर तर आहेच. लिगामेंट, तर लिगामेंट हे प्रत्येक जॉईंटला आहे. लिगामेंट म्हणजे काय? आपल्या जॉईंट्सना, जॉईंट म्हणजे 2 हाडाचा संगम, 2 किंवा 3 हाड, मल्टिपल हाडं असू शकतात, मिनिमम 2 हाडांचा संगम असतो. त्याला स्थिर ठेवण्यासाठी जे दोरी जॉईंट्सला क्रॉस करते त्याला लिगामेंट म्हणतात. जी दोरी आपल्या मसलला, बोनला चिटकवते त्याला टेंडन म्हणतात. जशी खांद्याला लेब्रम नावाचं एक रिंग असते जॉईंट स्टेबल ठेवण्यासाठी, तसं खुब्याला सुद्धा असतं. सो त्याला कुठे इजा झाली असेल, ती फाटली असेल तरी होऊ शकतं. आपल्या जॉईंटला फ्लेक्सिबिलिटी किंवा लवचिकता कमी झालेली असेल तरी सुद्धा खुबे दुखू शकतात. साधं आता मांडी घालायची सवय राहिली नाही, त्याच्यामुळे पण मांडी घातली, खोब्याच्या भोवतीचे मसल्स हे स्ट्रेच होतात, त्याला त्या पोझिशनमध्ये ठेवायची सवय नाही, ते दुखायला लागतं. किंवा इंडियन टॉयलेट्स आता नसतात कुठे फारशी. इंडियन टॉयलेट जे आहे ना, ते आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी सगळ्यात बेस्ट आहे, ती पोझिशन बेसिकली. पण आपल्याला आता बाकीच्या इश्यूजमुळे जॉईंट्सच्या, गुडघ्याच्या सुद्धा आणि खोब्याच्या सुद्धा, कमरेच्या सुद्धा, त्या स्क्वॉटिंग पोझिशन मध्ये बसता येत नाही आणि कुठे बसावं लागलं तर मग त्याच्यानंतर खुबे जॉईंट दुखायला. हा एक फंक्शनल रिझन. बायकांच्या वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर जे काय हॉर्मोनल बदल होत राहतात, म्हणजे एक प्रेग्नन्सीचा हे आहे, किंवा त्याच्यानंतर मग पेरिमेनोपॉज आणि शेवटी मेनोपॉज, याच्यामध्ये जी काय म्हणजे सगळेच ओव्हरऑल जॉईंटचे इश्यूज किंवा प्रामुख्याने टाचदुखी, एक्झॅक्टली काय कारण आहे, म्हणजे त्याचा काय संबंध आहे एकमेकांशी? सगळ्या माता भगिनींना जेव्हा वयात येतात, मेनार्की सुरू होते, प्रेग्नन्सी, पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज, या सगळ्या याच्यामध्ये हॉर्मोन्सची उलाढाल होत असते, किंबहुना दर महिन्याला होत असते. हे जे मेन टप्पे आहेत त्याच्यामध्ये आपल्या बॉडीवरती ऑटोमॅटिकली न्यूट्रिएंट्सचा वापर आणि सप्लाय ह्याच्यामध्ये फरक पडतो. आता जेव्हा प्रेग्नन्सी असते तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची बॉडी सेम न्यूट्रिएंट्स हे 2 लोकांना सप्लाय करते. सो त्याप्रमाणे ते न्यूट्रिएंट्स त्या फॉर्म मध्ये आपल्या बॉडीमध्ये असणं महत्वाचं आहे, नाहीतर जॉईंट पेन होणं साहजिक आहे. एक इंटरेस्टिंग आहे, बॅक पेन, नेक पेन हे फीडिंग मदर जी बाळाला पाजत असतात त्यांच्यामध्ये खूप कॉमन आहे. कारण की फीडिंग करतानाची पोझिशन जी असते ती आपल्याला प्रॉपर ठेवायची असते. नशिबाने आता खूप चांगले फीडिंग पिलोज मिळायला लागले. फीडिंग करताना बाळासकट आई पण खूप कम्फर्टेबल पाहिजे. शक्यतो ब्रेस्ट ही बाळापर्यंत नेण्याच्या ऐवजी बाळाला जर प्रॉपर पोझिशन मध्ये तुम्ही ब्रेस्ट जवळ आणलं तर ते दोघांसाठी कम्फर्टेबल राहतं. पाठीला सपोर्ट, कमरेला सपोर्ट, मानेला सपोर्ट, हाताला सपोर्ट. ज्या बाजूने फीड करताय, मांडी घालून फीड करत असाल तर त्या बाजूला गुडघ्याच्या खालती एक सपोर्ट घेऊन केलं तर ऑटोमॅटिकली बॉडीवर प्रेशर येणार नाही आणि जॉईंट्स आपले चांगले राहतात. जेव्हा लहान मूल असतं घरामध्ये, जस्ट पहिल्या 6 महिन्यामध्ये किंवा पहिल्या वर्षभरामध्ये, तेव्हा आई आणि आजी या दोघांना मनगटाच्या तिथे थंब जवळ ते एक खूप कॉमन इश्यू आहे, जिथे अंगठ्याजवळ दुखायला लागतं इथे असं, कारण की बाळाला कंटिन्युअस ते असं घेणं असतं. सो ते होत असेल तर त्यावेळेस योग्य ती ट्रीटमेंट घेऊन आपल्याला दुखणं कमी करणं गरजेचं आहे. पेरिमेनोपॉझल किंवा पोस्ट मेनोपॉझल, जेव्हा कॅल्शियम, व्हिटॅमिन डीचं अब्सॉर्प्शन किंवा हे थोडं कमी असतं तेव्हा हाडं ठिसूळ व्हायला लागतात, जॉईंट्स दुखायला लागतात. सो त्यावेळेस योग्य व्यायाम, सप्लिमेंट्स घेऊन आपण तो प्रॉब्लेम मिनिमाइज करू शकतो आणि त्रास टाळू शकतो. कोणत्याही वयात रेझिस्टन्स ट्रेनिंग एस्पेशली बायकांनी करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला असं वाटतं जिमला मी काय वयात जाणार. तुम्ही बरेच व्हिडिओज बघाल इंस्टाग्रामवरती किंवा सोशल मीडियावरती, 60+
त्यांनी जिम सुरू केली, आर्थरायटिस आहे, बॅक पेन आहे, प्रॉपर ट्रेनिंग घेतलं आणि ते आता 85-90 किलो वजन डेडलिफ्ट करतायत, व्यायाम करतायत आणि त्याच्याने त्यांचं दुखणं कमी झालेलं आहे, बंद झालेलं आहे काही काही ठिकाणी. एक्सरे एक गोष्ट सांगते, पण पेशंट किंवा ते पर्सन एक वेगळं गोष्ट सांगते, त्याचं बॉडी वेगळी गोष्ट सांगते. एक्सरे मध्ये काही का असेल. सो इतका फरक तुम्हाला रेझिस्टन्स ट्रेनिंगने येतो, कारण की तुम्हाला ते ट्रेन करायचं असतं, त्याचं सतत ट्रेनिंग राहायचं असतं. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपली ऍक्टिव्हिटीज अशी असते की त्याचं सतत ट्रेनिंग होत असतं, पण नंतर एस्पेशली बायकांनी हे करायलाच पाहिजे. रेझिस्टन्स ट्रेनिंग गाईड ट्रेनर घेऊन इट इज वर्थ इट. त्याच्यासारखं हेल्थ मेंटेन करणारं तुम्हाला दुसरं साधन हे रेअरली मिळतं. आता हाच धागा पकडून एक प्रश्न, की आता हे ठीक आहे हे बोलायला, आता आपल्या म्हणजे जे आपले प्रेक्षक आहेत त्याच्यातला बराचसा प्रेक्षक वर्ग असा आहे की जो ग्रामीण भागात राहतो किंवा सगळीकडे तेवढी वेल इक्विप्ड जिम किंवा ट्रेनर्स अवेलेबल असतील असं नाही. तर समजा जर तसं नसेल आणि खूप लोकांच्या अशाही प्रकारच्या कमेंट्स येतात की आम्ही ते हे कुठून शोधायचं आणि आम्हाला काय ते ॲक्सेस नाही आहे याला, त्यांच्यासाठी आपण असं काही हे करू शकतो का की मग कुठले हे म्हणजे प्रकार असे आहेत की जे रेझिस्टन्स ट्रेनिंगला इक्वेलंट? आपले सूर्यनमस्कार झाले, हा बेस्ट जोर आहे, जोर बैठक. जोर बैठका जिथे शक्य ऑब्व्हियसली तिथे करू शकतात. युट्यूब हे खूप चांगलं साधन आहे, सोशल मीडिया खूप चांगलं साधन आहे. तिथे खुर्चीवर बसून व्यायाम मी कसा करू शकतो, ज्याच्याने बॉडी मुवमेंट पण येते आणि थोडा रेझिस्टन्स ट्रेनिंग पण होतं, तेही आहे. नॉर्मल वॉकला जाणं ही खूप चांगली गोष्ट आहे. एक वॉकिंग विषयी सांगतो की आपल्याला असं वाटतं की मी जेवढं जोरात पळेन तेवढं माझा फॅट लॉस होईल, पण हे मिथ आहे. त्याच्याने कार्डिओव्हॅस्क्युलर एन्ड्युरन्स चांगला होतं. पण मला एक सांगा, कोणता लॉंग डिस्टन्स रनर हा तुम्हाला बल्की दिसतो? सगळे बारीक असतात. आपल्या फॅट लॉस साठी जर तुम्हाला हे करायचं असेल तर आयडियली सकाळी फास्टिंग स्टेटमध्ये किंवा फक्त प्रोटीन घेऊन 30 मिनिटं तुम्ही 135 हार्ट रेटच्या खालती वॉकिंग केलं, त्या कॉन्व्हर्सेशनल पेसला तुम्ही जर चाललं तर तुमचं फॅट लॉस जास्त इझिली होतं. जोरात पळायला पाहिजे फॅट लॉस साठी किंवा खूप हे करायला पाहिजे असं नाहीये. प्रॉपर फिजिओलॉजीला समजून जर आपण केलं तर हा आपल्याला वॉकिंग पण ऍज अ फॅट लॉस हा म्हणतोय मी, हे रेझिस्टन्स ट्रेनिंग साठी नाही म्हणत. तुम्हाला माहितीये कार्डिओ हा एन्ड्युरन्स बिल्डिंग एक्सरसाइज आहे, हा फॅट लॉस एक्सरसाइज नाही. इनफॅक्ट कार्डिओपेक्षा तुम्ही जर रेझिस्टन्स ट्रेनिंग केलं तर यू आर म्हणजे तुम्हाला फॅट लॉस किंवा मसल ग्रोथ हा जास्त बेटर दिसेल ऍज कम्पेअर्ड टू हाय इंटेन्सिटी कार्डिओ. आता सध्या हे पावसाळ्याचं जे क्लायमेट आहे त्याच्यामध्ये खूप लोकांना बऱ्याचदा सांधेदुखीचा त्रास होतो, तर नक्की काय कारण आहे याच्या मागचं? पावसाळ्यामुळे उष्णता खूप वाढलेली आहे आणि बऱ्याच लोकांना सांधे दुखणं हा त्रास हा आता जाणवायला लागतो, जरी त्यांना सांधी वात नसला तरी. आपल्या बॉडीमध्ये पाणी हा खूप मोठा घटक आहे. लिगामेंट्स, जॉईंट फ्लुइड ह्याच्यामध्ये पण पाणी हा घटक आहे. त्याच्यामध्ये जेव्हा टेम्परेचर, सडन प्रेशर, ज्याच्यामुळे आपल्या बॉडी मधलं जॉईंट फ्लुइड, लिगामेंट मधलं जे स्ट्रक्चर आहे, मायक्रो स्ट्रक्चर, ते त्याला रिॲक्ट आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी बदलल्यामुळे दुखायला लागतात. हे त्याच्यामधली फिजिओलॉजी आहे. ज्यांना सांधिवात आहे त्यांना एस्पेशली ट्रान्झिशन पिरियड जेव्हा असतो, पावसाळ्याचा हिवाळा किंवा उन्हाळ्याचा पावसाळा होतो, तेव्हा या ट्रान्झिशन पिरियड मध्ये पण बऱ्यापैकी लोकांना ज्यांना सांधिवात असतो त्यांना हे दुखणं जास्त जाणवायला लागतं. डी विटॅमिन किंवा कॅल्शियम सप्लिमेंट जी असतात तर ती घेतल्यानंतर जनरली जॉईंट पेन्स कमी होत आहेत असं जाणवतं, तर त्याचा कितपत संबंध आहे एकमेकांशी? व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम हे आपल्या हाडांच्या जॉईंट्सच्या हेल्थसाठी खूप महत्वाचं आहे. पेन असेल तर फक्त ते देऊन किती फायदा आहे माहिती, हे सप्लिमेंटरी. जर समजा हाडं ठिसूळ झाल्याने किंवा वीक झाल्याने जर समजा दुखणं असेल तर ऑब्व्हियसली सप्लिमेंट्स घेऊन जेव्हा लेवल्स प्रॉपर येतात तेव्हा दुखणं कमी होण्याचं अनुभवलं असेल सगळ्यांनी. आपल्याला क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करणं हे गरजेचं असतं, नाहीतर ते सर्कल जे असतं ना
दुखणं दुष्टचक्र. दुष्टचक्र, विशियस सायकल म्हणतो, हम्म. ते सुरू राहतं आणि ते फक्त पेन मध्ये राहत नाही. मग ते बाकीचे आजार वाढणं, डायबिटीज, थायरॉइड वगैरे, तेही त्याच्यावरही फरक पडतो. डिप्रेशन येणं खूप कॉमन. बरोबर. आपण एवढं करूनही काही फरक पडत नाही. डिप्रेशन, ज्याला डिप्रेशनची ट्रीटमेंट देऊन पेशंटना बरं वाटतं, इथपर्यंत ते विशेष सायकल जातं आणि वजन वाढतं आणि परत मग ते प्रॉब्लेम सुरू होतात. जिथे गरज आहे तिथे जिथे केलेलं गरज आहे चांगलं. तिथे करणं गरजेचं आहे. ऑब्व्हियसली तुम्ही एक्सपर्ट्स कडे जाऊन आपल्याला ते जाणणं गरजेचं आहे की आता ती लेवल आलेली आहे की नाही आजाराची. इथेच थांबूयात. आज इथे डॉक्टर सागर यांनी येऊन खूप महत्वाची माहिती आपल्याशी शेअर केली. थँक्यू. थँक्यू. हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.